हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण 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 हरी। रूपा पाहतालो रूपा पाहतालो रूप बदलो जाणे, रूप बदलो जाणे। सुख झाले हो झाले सुख झाले हो झाले जोहार चला बरवा जोहार चला बरवा सुख झाले गोदा जाणे, सुख झाले गोदा जाणे. दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा. दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा. दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा. संपदा सोहळा काढा, संपदा सोहळा तो हरी संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. हरी टकारा पंढरीचा, पंढरीचा. हरी टकारा पंढरीचा, पंढरीचा. हरे पंढरी आवडे मानसे. हरे पंढरी
मुबारक माई मुबारक माई मुबारक माई विठाल विठाल दुसरे घेतील ना कोणी जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ बोला कुंडली संपदा सोहळा नावडी म्हणला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कै एकादशी आषाढी तुका म्हणे ऐशी तुका म्हणे ज्याची आर्त ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाही जावे पंढरीसी आवडे मानसी कै आषाढी एकादशी विठाला विठाला महायुग पिठी कधी विमरत्यावर पुंडरी काय जातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकुरु प्रतमनमान दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने पतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या संपदा सोहळा नावडी म्हणाला करीते टक्कळा पंढरीचा जावे पंढरीचे आवडे मानसी कै एकादशी आषाढी हे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त सहज प्राप्त गतिका कमी वेळ आहे उत्सुकता खूप आहे परंतु वारकरी मजल करत आपण या ठिकाणी येत असतो चालत असतो 20-20, 25-25, 30-30 किलोमीटरचा टप्पा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा असतो पण ही जी सेवा आहे ही सेवा ज्या सज्जनांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली या ठिकाणी श्री क्षेत्र वैरागड ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा वैरागड येथून ही प्रस्थान झालेला आहे दिंडीचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती केशव महाराज साळुंके बाभुळगाव दिंडीचे जे चालक आहेत हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती बाबासाहेब महाराज शिजूळ तसेच वाल्मिक मामा वागचौरे वैरागडकर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली जास्त वेळ घेत नाही कमी वेळामध्ये तुम्हाला जेवायचं आहे आणि पुन्हा आराम करून आपल्याला सकाळी पुन्हा प्रवासाला जायचं आहे या अनुषंगाने तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या अक्षयविकरता घेतलेला अभंग वारीचं प्रतिजय महत्व सांगणारा एकादशीचं प्रतिजय महत्व सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा भंग विठाला विठाला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जो जीव या मनुष्य जन्माला आला देहामध्ये आला त्या देहामध्ये आल्यानंतर देहाचं जर सार्थक करायचं असेल अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती जीवाला करायची असेल तर त्याकरता काय साधन आहे अनंत साधन जीव करत असतो आणि अनंत साधन करून सुद्धा त्या जीवाला सुख प्राप्त होत नाही त्या जीवाला समाधान प्राप्त होत नाही त्या जीवाला आनंद प्राप्त होत नाही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी जे साधन आहे कलियुगामध्ये सांगितलं ते साधन तुम्हाला आम्हाला करा इतकं सोपं आहे
आणि ते सोपं साधन जीवाने केलं रे केलं का त्या जीवाला सुख घडोघडी वाढू लागेल. पण जगद्गुरु तुकोबारायांनी ती गोष्ट अनुभवाला आणली. स्वतःच्या जीवनामध्ये मूर्तिमंत त्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन ते सांगतात, माझ्या जीवाला जो प्रत्येक वारकरी या ठिकाणी निघालेला आहे त्याच्या जीवनामध्ये मनामध्ये एक अर्थ भावना, जो जेव्हा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून त्याच्या मनामध्ये अर्थ भावना असते का मला पंढरीच्या वारीला जायचंय. घरातली सगळी कामं धंद्याची व्यवस्था करून तुम्ही आम्ही सर्व मायबाप या ठिकाणी 2 दिंडी आहेत. चाळीसगावची सुद्धा दिंडी या ठिकाणी मुक्कामी आहे. या देवगिरी लॉन्स वाल्यांचं चव्हाण साहेब ना, साध्ये पाटलाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. हे मायबाप तुम्ही एवढी मोठी वास्तू केली ना, तुमच्याकडे तुम्ही मुळातच सज्जन माणसं आहात. तुम्ही एवढी मोठी वास्तू वारकऱ्यांकरता खुली करून देता, ही भगवंत तुमचं सुद्धा ठेवणार नाही बरं का. देव कोणाचं ठेवत नाही, प्रत्येकाला देव देतो. कारण तुम्ही इतक्या शुद्ध अंतकरणानं या वारकऱ्यांची सेवा करतात, अन्नदानही यांना करतात आणि एवढी मोठी वास्तू त्यांच्याकरता मोकळी करून देतात. तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद आहे. भगवान परमात्मा तुमच्यावर सुद्धा कृपादृष्टी करो. ही भरपूर मंडळी या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित आहे, जे दिंडीचे चालक सुद्धा या ठिकाणी भाऊ आज 35 ते 38 किलोमीटरचा प्रवास करून आज त्यांना म्हणलं तुम्ही थोडं बसा, दुसरा विना घेतील ना, काय हरकत आहे कोणी जरी विना घेतला, असं काही नाही का वारीत चालणाऱ्यानंच विना घ्यायला पाहिजे. 38 किलोमीटर चालायचं असतं ना, सोपं नाही ना ते, करावं तेव्हा कळत आहे. दावित्याच्या वंशा जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. त्यांच्या मनामध्ये अर्थ भावना निर्माण झाली. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि कल्पना निर्माण झाली की आपण पंढरपुराला या ठिकाणी पायी वारी करू शकतो. म्हणून आज 2रं वर्ष त्यांचं या ठिकाणी आहे. आणि त्या अनुषंगानं मायबाप जीवाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर त्या सुखासाठी काय करावं साधू संत सांगत असतात. गज साधना कलियुगामध्ये चालू आहे. गज संत महात्मे या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची साधना वेगळी वेगळी आहे, पण सारं करून थकायची पाळी. एवढं सगळं करून शीन येतो का नाही जीवाला? म्हणजे त्या जीवाला एवढा अट्टहास करून सुद्धा जर त्याला आनंद मिळत नसेल तर त्या भक्तीचा सुद्धा त्याला कटाळा येतो. पण वारकरी जो आहेत ना, इतकं रोज पायपीट करत चालत असताना सुद्धा त्यांना कुठं थकवा येत नाही, कुठं त्यांना आळस नाही. पुन्हा पहाटे उठावं लागतं, स्नान करावं लागतं आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला जावं लागतं. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद वसुंडून वाहतो, याला कारण काय? तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा अशा श्रेष्ठ संतांची कृपा झाली आणि त्या संताने माझ्यावर कृपा केल्यामुळं काय झालं, मला जीवनात आल्यानंतर असं वाटलं, होय होय वारकरी पाही पाही रे पंढरी. मला 1 तासाचा वेळ दिलेला आहे. एवढ्या वेळात आपण जास्त गायनात घालायचा नाही. महत्वाचा मुद्दा आहे, निरूपण व्हावं. मला तर वाटलं होतं प्रवचन करावं, लवकर अर्ध्या तासात मोकळं होतं. पण त्यांनी सांगितलं बाबा, त्यांनी साऊंड सिस्टीम लावलेली, सगळी व्यवस्था केलेली, मंडळी नाराज होते. काही हरकत नाही ना, मस्त ठेवलेलं आहे त्यांनी आणि सगळी सोय केलेली आहे सगळ्यांची. आता राहिलेल्यांची जेवणाची पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आपल्याला करायचं काय आहे मायबाप? होय होय वारकरी पाही पाही रे पंढरी. वारकरी व्हायला पाहिजे. प्रत्येक जीव वारकरी आहे मायबाप. वारकरी म्हणजे काय? तो वार करतो. कशावर वार करतो? त्याच्या चालत असलेल्या प्रवासामध्ये अनंत अडचणी त्याला येत असतात. अरे हा प्रवास तर करायचा आहे, हा देहाचा प्रवास आहे. पण देहाचा प्रवास करता करता या देहामध्ये काही गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला वार करायचा आहे, म्हणजे त्या आपल्याला बाध करायच्या आहे. या देहामध्ये काय गोष्टी आहेत? बोले मृतिकेच्या मंदिरा, बोले मृतिकेच्या मंदिरा, आता सहाजन मंदिर, आता सहाजन मंदिर, गोंगा करता ती पोखर, गोंगा करता ती पोखर,
देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. या देहरूपी पंढरीमध्ये आत्मारूप पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाची ओळख आपल्याला करायची आहे. आणि ती करायची कायासाठी ही स्थूल वारी आहे. ही स्थूल वारी प्रत्येकानं करायलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस संतांकडे जीव गेला त्यांनी सांगितलं, विचारलंय तुकोबरायला, तुकोबराय तुम्ही जी साधना करताय ती साधनेमध्ये तुम्हाला जे सुख प्राप्त होत आहे त्या सुखासाठी तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? हो, कोणत्या देवाची? अहो प्रत्येक कोणी सूर्य उपासक आहे, कोणी गणपती उपासक आहे, कोणी देवी उपासक आहे, कोणी शिव उपासक आहे, कोणी विष्णू उपासक आहे. या सगळ्यांना सांगितलं मायबा भीमा तिरी एक वसविल नगर, भीमा तिरी वसविल नगर, त्याचे नाव पंढरपूर. आता भीमा का थोडी आहे का, लहान आहे का? अरे नेमकं सांगा कुठं? शंभो या दीपा माझी एक पंढरपूर गावोगाव, विठू पाटील त्याचे नाव. काय नाव आहे त्याचं? जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर क्षेत्र आहे. आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा गोकुळाहून येता झाला. काही ठिकाणी असं आहे, तो गोकुळाहून आला. का आला? कुणा करता आला? कशा करता आला? हो, नाचत जाऊ. त्याच्या गावाला कसं जायला पाहिजे? नाचत जायला पाहिजे, आनंद घेत जायला पाहिजे. वारकरी किती जरी नाचला तर तो थकत नाही. का? टाळो टाळी लोकला नाद, अंगवांगी मुरला छंद. त्या टाळा घेणं त्याच्या अंगामध्ये रोमारोमामध्ये त्या प्रभूचं नाम या ठिकाणी स्फुरण पावत असतं. म्हणून त्याला चालल्याचा क्षीण वाटत नाही. वारकरी आपला हा विषय चालू होता. आपल्यामध्ये शहा विकार आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर. रस्त्यानं चालत असणारा किती जरी तुर्राम खा असला, किती जरी तुर्राम खा असला तर वारकरी म्हणजे माऊली गे माऊली आणि त्याच्या घरी पेटून दिलं तर 6 महिने इजत नाही बरं का. आणि तो इथं नवतो. पूर्वीची जी वारी होती ना, भिक्षुकी करून करावा लागायची. कारण लई मंडळी नव्हती त्या काळामध्ये, थोडी मंडळी होती. गावातून 2-5 जण जायचे आणि मग ते दर मुक्काम केला का त्या गावामध्ये माधुगिरी मागायचे. कशा करता? माझा अहंकार कमी झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये कितीतरी श्रीमंत गर्भ श्रीमंत माणसं असतात. सोन्याचे किलोना लॉकेट त्यांच्या गळ्यामध्ये असतात, पण माऊली 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 करतात. का? हा जो सुख सोहळा आहे ना, हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही, या भूवैकुंठामध्ये असल्या कारणानं हा तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मला त्या गोष्टीचा टक्काळा लागला, म्हणजे ध्यान लागलंय, त्या गोष्टीचा काय आवड लागली, आणि ती आवड माझ्या जीवनामध्ये निर्माण झाल्यामुळं काय झालं, मला दुसऱ्या गोष्टी आवडत नाही. अभंगाच्या पहिल्याच्या
जावे पंढरीची आवरे मनाची, जावे पंढरीची आवरे मनाची. हो संपदा सोहळा नावडी मनाला, लागला टक्कळा म्हणा करिता टक्कळा म्हणा. हो वारीला निघण्यापासून पिशी भरण्यापासून तळमळ असते. कधी येईल तो दिवस, कधी येईल तो दिवस, मी कधी त्या वारीला जाईल. सगळं दुःख विसरून जातो माणूस वारीमध्ये. हो किती जरी आजार असो, किती वयस्क मावल्या वयस्क माता भगिनी या ठिकाणी आहे का त्यांना त्या वयाचं भान नाही राहत. इथं भक्तीच्या मस्तीत अशी आहे का त्या भक्तीच्या मस्तीमध्ये वयाचं भान नसतं. हो सुटला माझा पदर मिळवती भारत, सद्गुरु वार माझ्या भरला अंगात, या देवाचं वार अंगात, माझ्या देवाचं मल्हारीचं वार किंवा या देवाचं वार अंगात भरल्या जातं. त्याच्या चित्तामध्ये, विचारामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये सगळ्यामध्ये एकच विचार असतो, मला वारीला जायचंय. कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं मी दर्शन घेईन. त्याला कुठलीच गोष्ट या सोहळ्यात आवडत नाही, कुठलीच गोष्ट त्या जीवाला आवडत नाही. त्याला फक्त एकच ध्यान लागलेलं असतं. हो ते जो भगवान परमात्म्याचं सगुण साकार असलेलं स्वरूप आहे ना, ते स्वरूप साधू संताला मनोहर वाटलं. म्हणून ज्ञानोबा सुद्धा सांगतात, माझी ये जीवेची आवडी पंढरपुरा नेन पुढे, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी मी धरे. हो माझ्या जीवाची आवडी आहे. मी ज्यावेळेस त्या प्रभूची साधना करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, त्यावेळेस माझ्या पुढं जो भगवान परमात्मा उभा, सुंदरचे ध्यान उभे विटे मारे करकटे वरी ठेवणी, सुंदरचे ध्यान उभे करकटे वरी ठेवणी, तुळसी हार गाला, तुळसी हार गाला, तुळसी हार गाला, तुळसी हार दिनेश महाराज वा चांगली रंगदेवता निर्माण झाली. त्यांचे पिता श्री भेटणे बँकेमध्ये तुमचाच कर्मयोग येत आहे. आणि ते म्हणे, भाऊ आपलं कीर्तन आहे. मी बरेच जणाला सांगितलं इथं कीर्तन आहे, पण माझा रॉंग नंबर लागला. मला वाटलं ते लॉन्स आहे काय काय, पण ते नंतर कळालं हे लॉन्स आहे. हरकत नाही, ते येऊन गेले त्या लॉन्सला 3-4 चक्र मारले. आमचे जोडीदार सहकारी मित्र आहेत, पण ते नंतर कळालं काय हे आहे. आपल्यालाही थोडा उशीर झाला चालता चालता. प्रत्येकाचं मन भाव सांभाळावा लागतो. आमचे बाबासाहेब महाराज असतील, आमचे वागचौरे महाराज असतील, आमचे साळुंकी महाराज, प्रत्येकाचं मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी आपली सेवा घेतली त्यांना प्रेम द्यावं लागतं मायबाप. आणि त्या प्रेमाखातर थोडंफार मागं पुढं होत असतं. साधू संत सांगतात, माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मला त्या प्रभूचं दर्शन झालं, सुंदर ते ध्यान, तसं ध्यान आहे त्या भगवान परमात्म्याचं. तो सगुण साकार झाला पुंडलिकासाठी. आणि पुंडलिकासाठी झाल्यानंतर विटेवर उभा आहे देव. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. या विठेवरी नाही, इठेवरी मध्ये लोक इठेवरी. इठेवरी गायची इठेवरी चिठवरी, विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. त्या भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस गोकुळावरून येता झाला. किती वाजले हो मला सांगा, माझ्या खिशात मोबाईल किती आपल्याला 10-15 मिनटं घ्यायचं ना. 10-15 मिनटं घेऊ. आमचे हरिभक्तपराय, आमची प्रेमाची मूर्ती, आमच्या गावाचा आधारस्तंभ गणेश महाराज वगैरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा, त्यांच्या सहकार्यानं सुद्धा, आमचे आजीनाथ महाराज सुद्धा यापर्यंत आले. तुम्हाला नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा साधू संतांना जो अनुभवाला आला, त्यांच्या चित्तामध्ये जो प्रकट झाला, ते सांगतात सुंदर ते ध्यान.
तसं ध्यान आहे ते अतिशय सुंदर आहे. अरे जगातलं सर्व सौंदर्य त्याच्या पुढे फिका आहे. तुम्ही आम्हाला एखादं जरी शंपल दिसलं तर आमचं सौंदर्य आम्ही कोणा पुढे सौंदर्य जातं. पण साधू संताला जे सौंदर्य लाभलं ना मायबाप, सुंदर ते ध्यान. उभे विटेवर भगवान परमात्मा आला आणि लोहदंड तीर्थावर पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. लोहदंड तीर्थ आहे, आपण वारकऱ्यांना माहिती आहे. चंद्रभागेमध्ये लोहदंड नावाचं तीर्थ आहे. तिथं पुंडलिक बसलेले होते, आई वडिलांची सेवा चालू होती. भगवान परमात्मा ज्यावेळेस तिथं आले, सांगितलं पुंडलिका अरे मी तुला भेटायला आलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आला ना, मला वेळ नाही. तुला आहे का कुणी असं जगात सांगायला? तुकोबरायचं का भंगे कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी युगे झाले 28 युगापासून तो भगवान परमात्मा तिथं उभा आहे. कशा करता उभा आहे? वाट पाहिजे उभा, बेटीची आवळे कृपाळ होता तरी होता वेळ. अरे तो 4 महिने आपली वाट बघतो का माझा भक्त कधी येईल आणि मी त्याला हे भेटल. पुंडलिकाला भेटायला आले. पुंडलिकानं सांगितलं देवा मला वेळ नाही, माझ्या मांडीवर आई वडील झोपलेले आहे. पुंडलिकानं सांगितलं थोडं थांब. पुंडलिकाजवळ वीट होती आणि ती वीट घेतली. ऐसा कैसा रे तो धेट मागे भिरका वही वीट वीट फेकली आणि त्या विटेवर भगवान परमात्मा आजही जशाच्या तसा उभा आहे. आणि त्या भगवंताच्या भेटीला आपण जातो. तुकोबाराज सांगतात संपदा सुहळा नावडे मनाला. माझ्या मनाला टक्कळा लागला, टक्कळा. एखाद्या माणसाला जर डोक्यावर परिणाम झाला ना, डोक्यावर कळून आलं तुम्हाला, डोक्यावर परिणाम जर झाला ना, ती कागद गोळा करता येईल, चिलक गोळा करता येईल. त्याला माहित नाहीये काय करता येईल. त्याचं सगळं औषध बदललेलं असते की नाही, पण त्याला काय लागलेला असतो? त्याचा टक्कळा लागेल राहतो. तसं वारकऱ्याला त्या पांडुरंग परमात्म्याचा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती कसा तो भगवान परमात्मा, त्याचे त्यांना टक्कळा लागलेला आहे. त्यांच्या मनाला छंद लागलेला आहे. गोविंद 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 मनाला गलिया छंद. मनाला छंद लावायचा. पावली त्या प्रभूचं नामस्मरण करायचं. प्रत्येक पावलाला ज्यावेळेस आपण भगवंताचं नाम घेऊ त्यावेळेस आपल्याला थकवा जाणार नाही, आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला कंटाळा येणार नाही. पावला गणित त्या भगवंताचं नामस्मरण या जीवातून झालं पाहिजे. म्हणून हो मला भगवंताला भेटायला जायचंय. संपदा सोहळा आवडत नाही. माझ्या मनाला छंद लागलेला आहे. कशाचा? अभंगाचं दुसरं चरण.
आवड लागली, छंद लागला, जावे पंढरीसी आवडी मानसी. पंढरीला जायला पाहिजे, पण कशाने जायला पाहिजे? आवडीने जायला पाहिजे, सवडीनं नाही. काही सवडीनं राहते पांढरीच्या फुलावर, काही करमाळ्यात राहत. मग हे सवडीचे राहत, आवडीचे अण्णा सोबत राहत हे नाही. सवडीचे सवडीने येते, पण देवाला आवड सवड कळत असेल ना हे नाही. तुम्हाला आम्हाला जर आवड सावड कळती तर त्याला कळत तो चतुराचा शिरोमणी. हो हे नाही म्हणून जावे पंढरीसी आवडी मानसी मनानं गेलं पाहिजे. जर आपण कोणी म्हणलं म्हणून गेलं आणि कोणा संघ म्हणून गेलं, मग शेजारणीना केलं गण पंढरीला नेलं ग, पण पायाला पुढे येते ग. गुडी ठणक ते झेंडूबाम लव 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 कार्यक्रम चालत आहे. पण आवडीनं जर गेलं तर त्याला कधी थकवा येणार नाही मायबाप, कधीच येणार नाही जिंदगीमध्ये. माझं तोंड पाहू नका तुम्ही, पण आवडीनं जा. आज संपूर्ण भारतामधून पांडुरंगाकडे आकर्षण झालेलं आहे. हो, जो रोड नाही तो रंडका रोड, त्या रोडला वारकरी नाही. प्रत्येक रोडला वारकरी आज दिसतोय. त्याला कारण पुंडलिकाचं तप आहे. पुंडलिकाच्या भक्तीसाठी परब्रह्म, आपण म्हणतो ना परब्रह्म आले का, त्या पुंडलिकाची भक्ती बघून भगवान परमात्मा तिथं आला. हो, काही एकादशी आषाढी, आज एकादशी आहे. आज पहिला मुक्काम या दिंडीचा आहे, त्यांचा किती आहे माहीत नाही, परंतु आज 9वा मुक्काम आहे. 40 गावकडली मंडळी आहे, एवढे लांबून येतात. काय प्रेम असेल त्या भगवंताबद्दलचं. हो, एवढे वयस्क माणसं पण कधी थकवा वाटत नाही, वाटतो का? हो, ते आनंद उत्साह असतो. एकादशी का करायची? आज एकादशी असल्यामुळे एकादशीचं थोडं महत्त्व सांगतो. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, रात्रो जागरणम दिवचे हरिकीर्तनम ये दिव्य भोजनम एकादशी विशेषेण. एकादशीच्या दिवशी 2दा जेवलं पाहिजे. आणि 3 लोक हे धरून फराळ करणारे. पण नाथबाबाला काय सांगायचंय? रात्रो जागरणम दिवचे हरिकीर्तनम. दिवसा काय करायचंय? एकादशीचा उत्सव एकादशीला नाही चालू होत. एकादशीचा उत्सव 3 दिवसाचा असतो. दशमीला चालू होतो, एकादशीला मध्यान्ह असतं आणि द्वादशीला त्याचं पारण असतं. मायबाप, आपण ज्यावेळेस एकादशी करतो, एकादशी याचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 आणि 11वं मन. या 11ची सांगड ज्यांना घातली, सांगड बांधारे भक्तीची रघुनाथ नामाची. कारण गज वाटतंय दिनेश महाराज आपल्याला कुदू कुदू कीर्तन करायला, पण या माऊलीला पुन्हा आपल्याला पुढचा प्रवास असल्या कारणानं मला तर इतकं वकू वकू सांगा वाटत आहे, पण करावं काय, त्याला वेळ नसतो. आपल्याला शेवट करायचं असते. एकादशी जो भगवान परमात्मा 14 दिवस माझं जीवन चालवतो, त्या भगवंता करता एकच एकादशी करा. आपल्या शास्त्रानं काही पर्वण्या सांगितलेल्या आहेत. एकादशी म्हणजे काय? आता उद्या एकादशी म्हणजे आज एकादशी म्हणजे खातात 2 किलो बटाटे, 2 किलो शेंगदाणे, 2 किलो साबुदाणा, दणकून 2-4 किलो भगर, दणकून खायचं, कणकून झोपून राहायचं. याला एकादशी नाही म्हणत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियाला काम लावलं पाहिजे. हो, फल आहार आहे. 14 दिवस ज्या भगवंतानं जीवन चालवलं त्याच्याकरता 1 दिवस आपण द्यायला पाहिजे. म्हणून रोज तर आपण जे आहार खातो तो तर शरीराला आहे, पण आज फल आहार खावा. फल आहार, आता ते फळं सगळ्याला भेटाना म्हणून फराळ झालं आणि ते फराळानं पोट तू पुरायला आपण, पण ते आता खावं लागतं, देहाला लागतं ना, ते गरजेचं ते द्यायचं, काही हरकत नाही. फल आहार करायचा म्हणजे लवकर पचतो आणि लवकर पचला म्हणजे साधना करायला सोपं जातं. हा संतांचा त्याच्या मागचा भाग आहे. एकादशीचं महत्त्व सांगतोय. 11 दिवस ज्या भगवंतानं माझं, 14 दिवस ज्या भगवंतानं माझा देह चालवला, त्या भगवंता करता 1 दिवस द्यायचा आहे. हो, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये सांगतात, दवडोनी श्वासोश्वास व्यर्थ किजती उपवास, का गुमाचे घास अधोमुखे येते. उपवासाच्या दिवशी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. कुणाच्या जवळ राहणे? भगवंताच्या. मग मूर्तीचं कवटळून राहता येईल का? नाही. हो, इथं राहता येत नाही. मग कुठं राहता येतं? नामाचा कीर्तन साधन पाहिजे, नामाचा कीर्तन साधन पाहिजे, नामाचा कीर्तन साधन पाहिजे, नामाचा कीर्तन
कीर्तन म्हणजे सतत देवाजवळ राहण्याचं सोपं साधन. जोवरी अर्जुना हा बोधू न भेटे म्हणा तवरी या साधना करावीची लागेल. ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्या देवावर भाव आहे, त्या भगवंताचं नाम तुम्ही सतत जपत राहा, हरकत नाही ना. ती गोष्ट जीवनात यायला अत्यंत दुर्लभ आहे. बहुत सुकृताची जोडी, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले नाम जीवनात यायला सहजासहजी मिळत नाही. 17व्या अध्यायात वर्णन करताना नवराय या ठिकाणी सांगतात, ब्रह्माच्या एका हरितयाचीच भावे ब्रह्माच्या लाईला जावं लागतं. इतकं पुण्य आपल्यामध्ये गाठी निर्माण झालं, त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये पूर्वसुकृताचा, पूर्णाभ्यासाचा, दास सद्गुरूचा त्वची जाणे. आणि ज्यावेळेस सद्गुरू जीवनात आला ना, आपण म्हणतो गुरु केल्याशिवाय मरू नये, करायलाच पाहिजे. का? गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जात असतो, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सद्गुरू असतो. हो, कारण आपलं मन चंचळ आहे. त्या चंचळ मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, त्या मनाला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यासाठी नम, मनाचा उलटा अर्थ काय होतो? नम कोणापुढं नागा तरी तनु म्हणू जिवे, चरणाचे लागावे ओ गर्वता करावे राशी सकळ. ज्यावेळेस ते पुन्हा पुढे जर शरण जातील, त्या शरण आलेले लांबचे संत, तुम्ही संत माय बाप कृपावंत दयाघन असतात. आणि त्या संताला शरण गेलं तर जीवनामध्ये ते वर्म येतं. आणि ते वर्म जीवनामध्ये आलं का ते वर्म हरिपाठामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन होई सोपी, जळतील पापी जन्मांतरीचे, जन्मजन्माचे पाप जळण्याचं साधन नामस्मरण असल्या कारणानं मायबाप सर्वांनी व्यवस्थित नामस्मरण करा. पुढचाही प्रवास भगवान परमात्मा आपल्याला भरपूर शक्ती ताकद देणारच आहे, यात काही शंका नाही. व्यवस्थित आपल्याला करायचं सर. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करू. ढोबार खुमाई संपदा सोहळा नावडे म्हणाला करिता टक्कळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मानसे कै एकादशी आषाढी. आजचे फराळाचे यजमान श्री हरिभक्त पारायण रमेश पाटील चव्हाण वस्ती आंबेवाडी गंगापूर. आणि ज्या या वास्तूंमध्ये आपण आहोत, देवगिरी लॉन्स साध्ये या साध्ये महाराज यांचं सुद्धा दोन्ही चव्हाण आणि साध्ये परिवाराला लाख लाख धन्यवाद. भगवान परमात्मा त्यांच्यावर चांगली कृपा करो, अशी सद्बुद्धी सत्कार्य सत्कर्म त्यांच्याकडून घडो असं भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. पुन्हा विषयाकडे येऊया. विठ्ठल विठ्ठल
येतो काय दोन चरणाचा भावार्थ तुमच्या संत माईबापांचा जास्त वेळ घेत नाही, कारण माझं कर्म मला जास्त तयार नाही करायचं, तुम्ही थकलेले आहात हो. आणि मी त्याचा अनुभव घ्यायकरता साळुंके महाराज 10 किलोमीटर चालून पाहिजे म्हणलं. आपल्याला यादा कदाचित जर वारीला जायची पाळी आली तर आपल्याला निदान 20 किलोमीटर चालून कुदून कीर्तन करता येतं का नाही एवढ्या करता इथं उभा आहे. विठाला विठाला आणि म्हणून एकादशी जीवनामध्ये जर एकादशी आपण केल्या तर 24 एकादशा होतात. वर्षाच्या 24 होतात. गोकुळाष्टमी 1, रामनवमी 1, वराह जयंती 1 आणि वामन जयंती 1, अशा ह्या 4, 24 आणि 4 28 आणि महाशिवरात्र 1, असे 29 पर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे. आपण जर एवढं जरी केलं तर खूप होतं. लोकांना लई लष्टर लावायची गरज आहे. गुरुवार आहे, चतुर्थी आहे, सोमवार आहे, शनिवार आहे, आबा बाबा 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 उपास करू पाठीला पोटं लागली त्याची. पण उपाशी जरी देवतोडी तर दुष्काळात काय थोडी नेली त्याला का मी म्हणाले की नाही ना माय बाप. अरे जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता आपल्याला लाभला आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता तुकोबाराय सांगतात तो कुणाची वाट पाहतो अभंगाचं शेवट. ज्याचे म्हणे हो याच्या अंतकरणामध्ये एक दृष्टांत सांगतो. शिवेला पूर्ण देतो, जास्त वेळ घेत नाही. ते म्हणजे जास्त वेळ घेत नाही, जपले तर चालली काढायचं काम नाही. पण आता काय करावं, तुम्ही बिचारे एवढे महात्मे बसले ऐकायला. आता हे बघा काय राहतं दौंडी कोणा करता राहते. आता आपण गंगापूरच्या बस स्टँडला गेलो, गंगापूरच्या बस स्टँडला ते तिथे काचीच्या कॅबिनमध्ये राहत होते. कोण राहत होते? कंट्रोलर. ते असं माझ्या त्याच्या पुढं असं दांडू राहतं माझ्यासारखा आणि ते तिकडे भुकत 70-75 नंबरची गाडी शीतीनाथ वाडगे देवगाव मार्गे कन्नडला जाणार आहे. इच्छुक प्रवाशाने बसून घ्या. 80-85 नंबरची गाडी ढोरेगाव मार्गे संभाजीनगरला जात आहे. इच्छुक प्रवाशानं त्याला जायचंय का? ते भुकूपणा करता राहिलं, ते भुकूपणा करता राहिलं. त्याला जायचं नाही, त्याला माहितीये साऱ्या गाड्या कोणीकडे जात्या. पण एखादी नवीन आता मनासारखे रोज अपडाऊन करणारे राहत्या लासूर गंगापूर म्हणजे त्याच्यासारखे भुकत कधी नाही. एखादं नवं येऊन बसेल राहत. हनुमान फटका बसला तर बसला. विठाला विठाला ऐसे अर्थ ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाटप आहे. भगवान परमात्मा त्याची वाट बघतो आणि त्याला या ठिकाणी केलेल्या वारीचं फळ त्याला मिळतं. म्हणून सर्व यथामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप मी मूढ केवळ अज्ञान, मी तुमचंच एक लेकरू म्हणून मला माफ करा. जे योग्य आहे ते सर्व संतांचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होण्याकरताच्या गोष्टी याव्या एवढं पंढरीश परमात्म्याला सांगतो, विनंती करतो. जे वारकरी भगवंता तुझ्याकडे निघाले ना मायबाप त्याचं रक्षण भगवान परमात्मा तू करतोच, यात काही शंका नाही मायबाप. पण त्यांना त्या वारीचा आनंद मिळू दे एवढं सांगतो. शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर